शुभ सकाळ, गुड मॉर्निंग. छानपैकी रूमची साफसफाई करायला घेतली. सुरुवात ही रूमपासूनच होते माझी नेहमी साफसफाई करण्याची. छान अशी रूम आवरून घेतली. ऊन खूप छान आलेलं होतं. आज यांनी बेसिंगची साफसफाई करायला घेतली होती. दरवाजा उघडताच सिंबाची लुडबुड परत चालू झाली. त्यानंतर छान असं एनर्जी ड्रिंक मी सर्वांसाठी बनवलं. गॅसवर चहा तयार होत होता तिथपर्यंत मी छान असे कपडे मस्त सुकायला टाकून. अद्वितला सुद्धा भूक लागलेली होती, तर अद्वितने नेहमीप्रमाणे त्याचं एनर्जी ड्रिंक घेतलं. त्याचीही चालू होती की मम्मा भूक लागली आहे, लवकर दे असं. आज थोडे एक्स्ट्रा काम होते. अंगणाची पण साफसफाई करायची होती, कारण की काल इतका वारा सुटलेला होता की सर्व धूळ माती ते सर्व उडून आलेलं होतं. मी अंगणाची साफसफाई एकदम पटापट आज करून घेतली. त्यानंतर छान अशी देवपूजा करून घेतली, कारण की नेहमीप्रमाणे दुकानात निघायचं होतं. आज दुकानात थोडंसं सामान घेऊन जायचं होता, त्याच्यामुळे थोडीशी आज एक्स्ट्राच घाई होती, कारण की पॅकिंग होतं, सर्वच गोष्टी होत्या. त्यानंतर मस्त दरवाजाला लॉक केलं. आणि आज चक्क हा व्हिडिओ यांनी माझा शूट केला आहे. मला तर पहिले वाटलंच नव्हतं की हे करतील असं, कारण की या पहिले माझा हा असं शूट झालेलाच नाही आहे. तर मग आज मी आली चक्क दुकानात. मी नेहमीप्रमाणे आली आणि बघते तर काय, अरे हे तर फोन हातात घेऊन उभे होते. आणि इकडच्या घरी येताच लगेच दाबेलीची तयारी मी पटापट करून घेतली. आणि चटणीसाठी मला खोबरे लागणार होते, तर नारळ मी आज आबांकडं फोडून घेतलं, कारण की ते मला अजूनही फोडता येत नाही. त्यानंतर पटकन दाबेलीचा मसाला चटणी तयार करून घेतला आणि गरमागरम मस्त त्याला तडका दिला. आणि दाबेलीचं काम आज मी सकाळी आल्याला करायला घेतलं, त्यामुळे मला ह्या गोष्टीसला आज वेळ नाही लागला. एकदम पटापट मी करून मोकळी होऊन गेली. त्यानंतरच, कारण की स्वयंपाक पण बाकी होता, स्वयंपाकाची तयारी. ही मिक्स डाळची भाजी मला खूप आवडते. आज मी त्यानंतर यांना गिलक्याची भाजी खायची होती, त्यामुळे मी शेंगदाणे परत एकदा भाजायला घेतले. त्यानंतर लगेच पीठ मळून घेतलं पटापट. त्यानंतर गिलके कापायला घेतले, कारण की यांना ती भाजी मिक्स डाळची भाजी जास्त आवडत नाही, त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं की ती तुला कर आणि मला दुसरी करायचं. मग त्यांच्यासाठी दुसरी भाजीची तयारी चालू होती. शेंगदाणे नेहमी जेव्हा भाजायला घेते ना, तेव्हा एकच आठवण येते. आमच्याकडे सगळ्यात पहिले एक मिठू होता. शेंगदाणे जसेही भाजायला घेतले ना, तर त्याला पहिले द्यावे लागायचे. आता तो आमच्यात नाही आहे. मी सांगेल तुम्हाला कधीतरी नंतर की काय झालं आहे त्याच्यासोबत ते. पण मग शेंगदाणे आणि त्याची खूप जुनी आठवण आहे. नंतर लगेच भाजीला तडका द्यायला घेतला, कारण की 2 भाज्या बनवायच्या होत्या. त्याच्यानंतर पोळ्यासुद्धा होत्या, तर त्याच्यामुळे जराशी घाईच होती. त्यामुळे पटापट असं दोघं भाज्यांची चिरचूर करून ठेवलेली होती, त्याच्यामुळे फोडणी द्यायला मला जास्त काही वेळ लागला नाही. अद्वित त्याचा खेळत होता, पण त्याचं अचानक फोनकडे लक्ष गेलं. तो स्टूल घेऊन आला आणि स्टूलवर चढला आणि त्याला बोलायचं होतं, मम्मी मला बोलायचं आहे फोनमध्ये, मम्मा मला बोलायचं आहे फोनमध्ये. त्यानंतर भाजीमध्ये मस्त गरम गरम पाणी टाकून त्याला उकळी येईपर्यंत मी ठेवून दिलं. ही भाजी झाल्यानंतर मला दुसरी भाजी करायला घ्यायची होती, त्यामुळे मी हीच कढई परत धुवून घेतली आणि त्याच कढईचा परत वापर केला दुसरी भाजी बनवण्यासाठी. आणि भाजी शिजत होती तोपर्यंत पटापट मी माझे दुसरे कामं आवरायला घेतले. भांडे खूप सारे साचून गेलेले होते. मग विचार केला की भाजी शिजते तोपर्यंत माझं दुसरं एक काम होत राहिलं असं. त्यानंतर मग मी पटापट भांडे वॉश करायला घेऊन घेतले, कारण की पसारा असल्यानंतर पुढचे कामं सुचत नाही. मला तरी नाही सुचत, कारण की किचन ओट्यावर पसारा दिसला की मला माहीत नाही काय, पण माझं डोकं खूप असं गरगर चक्कर आल्यासारखं व्हायला लागतं. त्याच्यामुळे मी घडी किचन ओटा आवरून घेते पहिले. पसारा नाहीच आवडत. त्याच्यानंतर मग मला पोळ्या करायच्या होत्या. मग किचन ओटा पहिले साफ करून घेतला. मग त्याच्यानंतर मी पटापट पोळ्या करायला घेऊन घेतल्या. मला उन्हाळ्यात चपात्या करायच्या म्हटलं ना, बापरे, खूप टेन्शन येतं, कारण की घाम इतका येतो, मी शब्दात नाही सांगू शकत की किती सारा घाम येतो पोळ्या करताना. त्यानंतर आबांचं आणि यांचं ताट करून दिलं. त्यानंतर ते जेवत होते तिथपर्यंत मी जेवढे पण परत साचलेले भांडे होते तेवढे भांडे आवरायला घेतले. आज तर मला दुपारनंतरनं व्हिडिओ शूट करायला नाही जमले, कारण की दुकानात होते, तर त्याच्यामुळे मला आज नाही जमले. नंतर घरी येताना मस्त आईस्क्रीम घेतली. घरी आल्यानंतर छान आम्ही अशी आईस्क्रीम खाल्ली. अद्वितला पण दिली. अद्वितचा पण खूप एन्जॉय करत होता तो आईस्क्रीम खाताना.
त्यानंतर आम्ही छान असं झोपून गेलो. गुड नाईट, टेक केअर, स्वीट ड्रीम. प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करायला विसरू नका. बाय, टेक केअर.